ज्या रात्रीची प्रत्येक मुलगी वर्षानुवर्ष वाट पाहत असते, ज्या रात्रीपासून एका नवीन आयुष्याची सुंदर स्वप्नांची सुरुवात होती, तीच रात्र अनन्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी काळ रात्र ठरेल असा विचारही कोणी केला नव्हता. लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं होतं. मांडवात अक्षता पडल्या. वर्धन आणि अनन्याने एकमेकांच्या हातात हात देऊन जन्मोजन्मीच्या शपथा घेतल्या. अनन्याच्या वडिलांच्या डोळ्यात आनंद अश्रू होते, तर वर्धनच्या चेहऱ्यावर एक वेगळंच हास्य होतं. रात्रीचे 12 वाजले होते. अनन्या आपल्या नवविवाहित खोलीत फुलांनी सजवलेल्या बिछाण्यावर बसली होती. अंगावर जड शालू, हातात हिरवा चुडा आणि मनात वर्धन बद्दलचे विचार. तितक्यात दरवाजा उघडण्याचा आवाज झाला. वर्धन खोलीत आला, पण त्याचा चेहरा शांत नव्हता. त्याच्या डोळ्यात प्रेम नव्हतं, तर एक भयानक राग आणि तिरस्कार होता. अनन्या लाजत, वर्धन तुम्ही आलात? मी खूप वेळापासून तुमची. वर्धन मोठ्याने ओरडला, गप्प बस, एक शब्दही बोलू नकोस. अनन्या एकदम शॉक झाली. तिने वर पाहिलं. वर्धनच्या हातात एक लाल रंगाचा लिफाफा होता. त्याने तो लिफाफा अनन्याच्या तोंडावर फेकला. हे काय आहे? अनन्या म्हणाली. मला वाटलं होतं तू एक निष्पाप मुलगी आहेस, पण तू तर एक चालबाज धोकादायक स्त्री निघालीस. तुझ्यासारख्या स्त्री सोबत मी एक रात्र तर काय, एक मिनिटही घालू शकत नाही. अनन्या रडत घाबरून म्हणाली, वर्धन काय झालंय? तुम्ही असं का बोलतायस? त्या लिफाफ्यात काय आहे मला तरी सांगाल की नाही? वर्धन तिचा हात जोराने पकडत, काय आहे यात तुझा तो काळोख भूतकाळ आहे, जो तू माझ्यापासून लपवून ठेवला होतास. हे लग्नच मुळात एक फसवणूक आहे आणि ही फसवणूक मी सहन करणार नाही. वर्धनने अनन्याचे ऐकून न घेता तिला खोली बाहेर खेचलं. दोन्ही कुटुंबातील लोक गोळा झाले. वर्धनच्या आई वडिलांनी आणि अनन्याच्या बाबांनी त्याला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण वर्धनने स्पष्ट शब्दात सांगितलं, ही मुलगी आता या घरात राहणार नाही. आत्ताच आमचं नातं संपलं. लग्नाच्या पहिल्याच रात्री म्हाताऱ्या बाबासमोर अनन्याचा संसार मोडला. पण प्रश्न असा होता, त्या लिफाफ्यात नक्की काय होतं? त्या निनामी चिठ्ठीत असा कोणता रहस्यमय पुरावा होता, ज्याने वर्धनचं प्रेम एका मिनिटात द्वेषात बदललं? आणि ही चिठ्ठी नक्की कोणी पाठवली होती? अनन्याच्या जुन्या शत्रूने की तिच्या अत्यंत जवळच्या माणसाने? पहिल्याच रात्री लग्न मोडल्यानंतर अनन्या आणि तिचं कुटुंब पुरतं कोलमडून गेलं होतं. गल्ली बोळात नातलगांमध्ये फक्त आणि फक्त अनन्याची चर्चा होती. मुलीतच काहीतरी खोट असेल म्हणूनच पहिल्या रात्री नवऱ्याने हाकलून दिलं, असे टोमणे अनन्याला रोज ऐकावे लागत होते. पण अनन्या ही हार मानणाऱ्यांपैकी नव्हती. ती आपल्या खोलीत बसून विचार करत होती, असं काय होतं त्या चिठ्ठीत? तर पहा, कथेत इथे एक 3 वर्षापूर्वीचा फ्लॅशबॅक येतो. फ्लॅशबॅक प्रसंग. 3 वर्षापूर्वी पावसाळ्याच्या एका रात्री अनन्याच्या गाडीसमोर अचानक एक माणूस आला होता. तो अपघातात गंभीर जखमी झाला होता. अनन्या घाबरली होती, पण तिने त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. सुदैवाने तो वाचला. पण ती घटना अनन्यासाठी एक भयानक स्वप्न होतं. ही गोष्ट अनन्याने तिच्या आयुष्यात फक्त एकाच व्यक्तीला सांगितली होती, तिची सख्खी चुलत बहीण रिया.
अनन्या विचार करत होती, जर ती घटना फक्त रियाला ठाऊक होती तर ती गोष्ट वर्धांपर्यंत कशी पोहोचली, की त्या चिठ्ठीत आणखी काही वेगळंच होतं. तितक्यात अनन्याच्या फोनवर एक अज्ञात नंबरवरून मेसेज आला. तुझं लग्न तर मोडलं अनन्या. आता तुझ्या बाबांची इज्जत आणि संपत्ती लिलावात काढायची वेळ आली आहे. अनन्याचे हात थरथरू लागले. तिने त्या नंबरवर कॉल केला, पण फोन स्विच ऑफ आला. अनन्या स्वतःशीच पुटपुटत बोलली, नाही, मी गप्प बसणार नाही. मला वरदानला भेटावंच लागेल. मला सत्य जाणून घ्यायचं आहे. अनन्या गुपचूप वरदानच्या ऑफिस मध्ये पोहोचते. तिथे वरदान नसतो, पण त्याची केबिन उघडी असते. अनन्या केबिन मध्ये जाऊन काही कागदपत्रे शोधू लागते. शोधता शोधता तिच्या हाती वरदानची एक सिक्रेट बँक फाईल लागते. फाईल पाहताच अनन्याच्या पायाखालची जमीन निसटते. वरदानची कंपनी पूर्णपणे बुडाली होती. तो करोडोच्या कर्जात बुडालेला होता. मग ज्या माणसाकडे स्वतःची कंपनी चालवायला पैसे नव्हते, त्याने अचानक अनन्याशी लग्नासाठी होकार का दिला होता? अनन्याचा भूतकाळ हे फक्त एक निमित्त होतं, की वरदानने स्वतःची बुडती कंपनी वाचवण्यासाठी आणि अनन्याच्या बाबांची संपत्ती बळकावण्यासाठी हे नाटक रचलं होतं. आणि त्या अज्ञात नंबरवरून धमकी देणारा व्यक्ती नक्की कोण होता? पहा, सर्वात मोठा खुलासा. वरदानच्या ऑफिस मध्ये मिळालेल्या बँक डिटेल्समुळे अनन्याला एक गोष्ट स्पष्ट झाली होती. वरदान सावकार आणि बँकेच्या कर्जात पार बुडाला होता. पण मग लग्न मोडून त्याला काय मिळणार होतं? अनन्याने हार मानली नाही. ती वरदानच्या घरच्यांच्या नकळत त्याच्या बेडरूम मध्ये शिरली. तिने तिथे वरदानचं गुपित कपाट शोधायला सुरुवात केली. कपाटाच्या चोर कप्प्यात तिला एक डायरी आणि एक पेन ड्राईव्ह सापडला. अनन्याने तो पेन ड्राईव्ह लॅपटॉपला लावला आणि स्क्रीनवर जे दिसलं ते पाहून तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. स्क्रीनवर अनन्याची स्वतःची सख्खी चुलत बहीण रिया आणि वर्धन यांचे एकत्र फोटो आणि व्हॉट्सॲप चॅटचे स्क्रीनशॉट होते. रिया लहानपणापासूनच अनन्याच्या सुंदरतेवर आणि तिची संपत्ती पाहून जळत होती. जेव्हा अनन्याचं लग्न वर्धनशी ठरलं, तेव्हा रियाने वर्धनच्या आर्थिक अडचणींचा फायदा घेतला. रियाने वर्धनला एक ऑफर दिली होती. तू लग्नाच्या पहिल्याच रात्री अनन्याला सोडून दे, जेणेकरून तिच्या वडिलांची समाजात बदनामी होईल आणि ते उरलेली सगळी संपत्ती माझ्या रियाच्या नावावर करतील. मग मी ती संपत्ती तुला देईन. अनन्याच्या अपघाताची जुनी गोष्ट फक्त रियालाच ठाऊक होती. रियानेच ती बोगस चिठ्ठी लिहून लग्नाच्या रात्री वर्धनच्या हातात दिली होती, जेणेकरून वर्धनला लग्न मोडायला एक मोठा बहाणा मिळेल. अनन्या स्वतःशी अश्रू पुसत, ज्या बहिणीला मी स्वतःचा जीव मानलं, तिनेच माझ्या पाठीत खंजीर खुपसला. पण आता खूप झालं. आता रडायची वेळ माझी नाही तर त्यांची आहे. अनन्या समोर आता तिच्याच रक्ताच्या नात्याचा खरा आणि क्रूर चेहरा आला होता. पण अनन्या गप्प बसणार नव्हती. तिने आखला असा एक मास्टर प्लॅन, ज्यामुळे एकाच रात्री वर्धन आणि रिया दोघेही आयुष्यभरासाठी उद्ध्वस्त होणार होते. अनन्याने पोलिसात जाण्याऐवजी स्वतःच्या हाताने न्याय करायचा ठरवला. तिने रियाला फोन केला आणि अतिशय रडक्या आवाजात सांगितलं, रिया, बाबांची तब्येत खूप बिघडली आहे. ते आपली सगळी संपत्ती तुझ्या आणि माझ्या नावावर करायला तयार आहे.
तू आणि वर्धन आज संध्याकाळी हॉटेल ग्रँड मध्ये या सह्या करायला. रिया आणि वर्धन यांच्या डोळ्यात हाव सुटली. त्यांना वाटलं की त्यांचा कट पूर्णपणे यशस्वी झाला आहे. संध्याकाळी हॉटेलच्या मोठ्या हॉलमध्ये वर्धन आणि रिया हसत खेळत पोहोचली. समोर अनन्या आणि तिचे बाबा वकील घेऊन बसले होते. वर्धन बनावट सहानुभूती दाखवत, अनन्या मला वाईट वाटतंय, पण तुझ्या भूतकाळामुळे मला तो निर्णय घ्यावा लागला. रिया नाटकाचा अभिनय करत, हो अनन्या, तू काळजी नको करू, वर्धन आता ही संपत्ती सांभाळेल. अनन्या शांतपणे हसत, खरंच, पण कागदपत्रांवर सही करण्यापूर्वी मला तुम्हाला एक लहानसा व्हिडिओ दाखवायचा आहे. अनन्याने रिमोटचे बटन दाबलं. हॉटेलच्या मोठ्या प्रोजेक्ट स्क्रीनवर वर्धन आणि रियाचे सर्व कॉल रेकॉर्डिंग्स, पैशाच्या देवाणघेवाणीचे पुरावे आणि त्या निनामी चिठ्ठीचा संपूर्ण बनावट कट लाईव्ह प्ले झाला. एवढेच नाही तर हॉलचा दरवाजा उघडला आणि आत पोलीस इन्स्पेक्टर आणि मीडिया प्रेसची टीम शिरली. अनन्याने हे सगळं आधीच प्लॅन केलं होतं. इन्स्पेक्टर म्हणाले, वर्धन आणि रिया, तुमच्यावर ब्लॅकमेलिंग, फसवणूक आणि कट रचल्याबद्दल अटक करण्यात येत आहे. वर्धन घाबरून अनन्याचे पाय धरत, अनन्या मला माफ कर, मला रियाने या जाळ्यात अडकवलं होतं. रिया ओरडत, नाही, हे सगळं या वर्धनचं प्लॅनिंग होतं. अनन्या रागाने आणि स्वाभिमानाने, गप्प बसा दोघीही. पहिल्या रात्री तुम्ही माझा संसार मोडलात. मला वाटलं माझं आयुष्य संपलं, पण आज मला समजलं की देवाने मला तुझ्यासारख्या फसव्या माणसापासून वाचवलं होतं. संसार मोडला तरी माझी हिंमत आणि स्वाभिमान मोडलेला नाही. पोलीस वर्धन आणि रियाला बेड्या ठोकून घेऊन गेले. अनन्याच्या बाबांनी आपल्या लेकीला घट्ट मिठी मारली. लग्नाच्या पहिल्याच रात्री मोडलेला संसार हा अनन्याचा पराभव नव्हता, तर ती तिच्या एका नवीन स्वातंत्र्य आणि शक्तिशाली आयुष्याची सुरुवात होती. तर बघा मग मित्रांनो, कथेचा शेवट. सत्य कितीही अंधारात लपवण्याचा प्रयत्न केला तरी सूर्य उगवल्यावर प्रकाश पडतोच. अनन्याने घेतलेला हा बदला आणि दाखवलेला स्वाभिमान तुम्हाला कसा वाटला? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सत्य आणि थरारक कथांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.